अजितदादा पवार यांचा अपघात नसून हा घातपात आहे. याचे पुरावे जरी नसले तरी बघा, सर्वात आधी हा संशय विरोधी पक्षातील लोकांना येत असेल तर त्याचं काही नवल नाही मंडळी, परंतु पक्षातीलच अमोल मिटकरींचं एक स्टेटमेंट आलं आहे मीडियावरती की त्यांनी प्रश्न उपस्थित केले की हे विमान मुंबईवरून निघण्यापूर्वी त्या विमानाचा वैमानिक, जे दोन वैमानिक होते, एक शांभवी पाठक आणि दुसरे सुमित कपूर, यांना वेळेवर पाचारण करण्यात आलं, वेळेवर अगदी त्यांना कॉल करण्यात आला, वेळेवर तरी एकदम 5-10-20 मिनिटाचा तर विषय नसतो, विमानाचा हा विषय असला की 1 तास आधी किमान त्यांना यावं लागतं. पण अतिशय अर्थात दुसरे 2 पायलट येणार होते बारामतीला अजित पवारांना घेऊन, पण अगदी वेळेवर ते पायलट बदलण्यात आले. हा पहिला विषय. दुसरा संशय हा आहे की ज्या दिवशी हा अपघात झाला त्या दिवशी या विमानात 6 लोक होते अशा बातम्या तुम्ही सुरुवातीला वाचल्या, ऐकल्या, बघितल्या असतील. परंतु जेव्हा मृतदेह सापडले ते 5च लोकांचे होते. मग एक व्यक्ती त्यातला कुठे गेला, हा एक दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न हा आहे की जर त्या ठिकाणी धावपट्टी वैमानिकांना दिसली नाही, विजिबिलिटी कमी होती, असं काही बातम्यांमध्ये झळकलं, मग विजिबिलिटी कमी होती किंवा धावपट्टी नीट दिसत नव्हती, मग सीसीटीव्हीमध्ये त्या अपघातानंतर जे त्याचे फुटेज आहे ते इतके क्लिअर कसे काय आलेत, हा एक प्रश्न आहे. आणखी एक विषय असा आहे, आणखी एक प्रश्न उपस्थित असा झाला आहे की जो पायलट, मला एक गोष्ट सांगा तुम्ही की साधेसुधे प्रवासी एक सामान्य नागरिक त्या विमानात नव्हते, हे तुम्हाला ठाऊक आहे. VVIP अजितदादा पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि लोकप्रिय नेते, अर्थमंत्री, इतकी मोठी व्यक्ती जात असताना साधासुद्धा हा विषय नसतो मंडळी की तिथे पायलट कोण असला पाहिजे आणि ते विमान कुठल्या कंपनीचं होतं, आणि ते विमान नुसतं काही अजितदादा पवारच नाहीत, अनेक VVIPंसाठी या VSR कंपनीचं विमान हे नेहमी लागायचं, म्हणजे तेच विमान त्यांच्याकडे असायचं. त्यानंतर मंडळी अनेकदा काय होतं की हे विमान मुंबईहून निघाल्यावर मग थेट बारामतीत ते येऊन धडकलं आणि डायरेक्ट ते अगदी टेबल टॉप जे काही त्याला म्हणतात त्या धावपट्टीला, त्या धावपट्टीच्या बिलकुल शेजारी असा जो स्लोप होता त्या स्लोपवरून ते विमान खाली आलं. अर्थात काही लोकांचं म्हणणं आहे की त्यालाच वैमानिक धावपट्टी समजले. असं शक्य नाही मंडळी, काही गोष्टी अशा असतात ना, विश्वास बसत नाही. 40 वर्ष 20-22 हजार तास फ्लाइंग केलेला, विमान उडवण्याचा अनुभव असलेला वैमानिक सुमित कपूर, कित्येक लोकांना त्यांनी, कित्येक VVIPsना, किती VIP लोकांना, किती सेलिब्रिटींना त्यांनी इकडून तिकडून ने आण केली असेल आजपर्यंत. 40 वर्षाचा अनुभव हा थोडा नसतो, कारण ते सुमित कपूर यांच्या, हे जे सुमित कपूर पायलट होते यांच्या मित्रांनी ही गोष्ट सांगितली की